तेव्हा सुरेश तांगडे यांच्याकडनं नेहमीच काहीतरी मेजवानी असायची, बकरा असायचा किंवा कोंबडा असायचा, पण यावेळेला सुरेश तांगडे यांच्याकडनं कशा प्रकारे पारितोषिक दिलं जाईल ते बघूया आपण. दोन्ही पंच आमच्या मैदानात गेलेले आहेत. सलामीची जोडी सुद्धा प्रज्वल स्पोर्ट पायस संघाची खेळपट्टीवर. चैतन्य खारखंडे आणि हितेश ठाकूर अशी सलामीची जोडी खेळपट्टीवर. प्रसाद शिकारी उत्कृष्ट स्कोरिंग ज्यांनी केलेलं आहे पहिल्या दिवसापासून जोडले जात आहेत माझ्यासोबत कमेंट्री बॉक्समध्ये. प्रसाद आपलंही खूप खूप स्वागत आहे. निशांत सह जोडला जातो. निशांत खूप खूप स्वागत आहे. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी 12th मॅन कृपया आपण यायचं आहे. पहिलं षटक गोलंदाजीसाठी सुनील जातोय. सामना करेल चैतन्य. पहिला चेंडू चांगला चेंडू होता, पूर्णपणे बीट झालेला क्रॉस बॅटेड स्ट्रोक. आडव्या बॅटने खेळण्याचा जो प्रयत्न केला होता, मात्र चेंडू सरळ वेध घेतोय तो यष्टी रक्षकाचा. चैतन्य त्याचबरोबर नॉन स्ट्राईक एंडला हितेश ठाकूर. सुनील शॉर्ट रनअप. हा चेंडू पडल्यानंतर बाउन्स बघायला मिळाला. व्हेरिएशन हेच फार महत्वाचं आहे. चांगल्या गोलंदाजीची खूण आहे. पहिला चेंडू आपण बघितलं पूर्ण बीट केलं होतं. दुसरा चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे हाताळला. पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स चेंडूने उसळी घेतली आणि सरळ निघून गेला तो यष्टी रक्षकाच्या हातात. आई एकविरा घोडबंदर विरुद्ध प्रज्वल स्पोर्ट्स पाय या दोन संघामधील मॅच आजच्या दिवसातला पहिली मॅच आपण पाहतोय. पहिला सामना आपण पाहतोय. सुनील 4 ते 5 पावलांचा रनअप, शॉर्ट रनअप. हा चेंडू पुन्हा एकदा थोडा शॉर्ट होता, पुजया बाहेरचा होता, फायदा उचलता आलेला नाहीये. कट करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने. लागोपाठ 3 चेंडू जेव्हा डॉट जात आहेत तेव्हा नक्कीच संघावर एक मानसिक दडपण निर्माण होईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये तुम्ही जेव्हा 3 चेंडू डॉट खेळतात तेव्हा तुमच्या संघावर एक जबरदस्त प्रेशर बिल्डअप होत असतं. संघाचा की मॅन आहे चैतन्य. आता आपण लागोपाठ 3 चेंडू डॉट केलेले आहेत. सुनील मार्गस्थ होईल. याला मात्र गॅप मधून फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल वाईड अप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चौकार. फुल्लर लेनचा चेंडू होता. थोडासा बॅकफुटला आला आणि बघितलं एक्स्ट्रा कव्हर होता, मिड ऑफ होता. दोघांच्या मधून हा चेंडू निघून गेला होता. वाईड अप लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 4 धावांनी चैतन्य आपला खाता उघडतोय. संघाचाही खाता उघडतोय. सुनील पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र खाली राहतोय आणि सरळ जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. क्रॉस बॅटेड आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. यापूर्वीचा फटका आपण बघितला सरळ बॅटने खेळला होता. एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण. 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा दिलेल्या सुनील याने. सुनील याला पुन्हा एकदा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 8 धावा होत आहेत. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. आपण जर म्हटलं तर एक समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल, कारण पहिल्या षटकामध्ये 8 धावा आणि कुठलाही फलंदाज बाद झाला नाही. ही एक प्रज्वल स्पोर्ट पायस संघाची जमेची बाजू आहे. आज एकंदरीत 9 सामने होतील, त्यामुळे वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. पाराचं तापमान सुद्धा खूप वाढतंय. तापमानाचा आपण विचार केला तर आय थिंक 37-38 पर्यंत गेलेलं असावं. आज यावर्षीच एक वैशिष्ट्य निशाण आपण बघितलं की जगामध्ये सर्वात जास्त तापमान भारतामध्ये नोंद झाली. अकोला 44.2 ही तापमानाची नोंद झाली. जगामधलं सर्वात हॉट प्लेस
फर्स्ट टाइम असं झालेलं आहे मला वाटतं हिस्ट्रीमध्ये सर्वात तापमान जास्त. येस, आपल्या परिसरामध्ये पण 40-41 पारा गेला होता, पण त्या विदर्भामध्ये सातत्यानं हीट जास्त बघायला मिळते. विदर्भ एरिया जो आहे, अकोला असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, बुलढाणा असेल, विदर्भ जिल्हे. हर्षद येतोय सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन, आणि त्याचा सामना करण्यासाठी आता मात्र पहिल्यांदा सज्ज होईल तो म्हणजे हितेश. चैतन्य याने 6 चेंडूंचा सामना केला, 2 चौकार लगावले, 8 धावा पटकन. आता मध्ये हितेश कशा प्रकारे फलंदाजी क्षेत्ररक्षण सुद्धा विखुरलेलं बघायला मिळेल, कारण पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच होतं. आता मात्र फक्त आणि फक्त 4 क्षेत्ररक्षक छड्या सर्कलच्या आतमध्ये दिसत आहेत. 3 क्षेत्ररक्षक आहेत, एक शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आणि एक शॉर्ट कव्हर. शॉर्ट बॉल, हुकचा फटका खेळलेला आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे जातोय. षटकार. अतिशय खराब चेंडू म्हणता येईल, कारण शॉर्ट बॉल होता, आखूट टप्प्याचा चेंडू होता, भरपूर वेळ होता हितेशकडे. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि हुकच्या अंदाजामध्ये फटका खेळला आणि चेंडू सरळ निघून गेला. तो म्हणजे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. षटकाराने खातं उघडतो हितेश. धावसंख्या वेगाने वाढते, 14. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, बिनबाद 14. हर्षद पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. शॉर्ट रनअप आहे, 5 ते 6 पावलांचं रनअप. पुन्हा शॉर्ट बॉल, बॅक टू बॅक दुसरा षटकार. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं की पहिल्या षटकामध्ये खूप चांगले टाकले होते. चार चेंडूमध्ये 4 षटकार लगावले होते हितेशने. यावेळेला सुद्धा एक चांगली सुरुवात केलेली आहे. 5 चेंडूमध्ये 5 षटकार सुद्धा लगावलेले हितेश याने. आता मात्र लागोपाठ 2 षटकार लगावलेले आहेत. पुन्हा शॉर्ट बॉल, हुकचा फटका, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक हा तिसरा षटकार. खराब गोलंदाजी. अशा प्रकारची खराब गोलंदाजी तुम्ही केली तर फलंदाज जो असतो याचा आत्मविश्वास खूप वाढत असतो आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ असतो त्या संघावर एक जबरदस्त प्रेशर बिल्डअप होत असतो, एक मानसिक दबाव निर्माण होत असतो. 26 धावा झालेल्या आहेत, 26. पुन्हा शॉर्ट बॉल, बॅक टू बॅक हा चौथा षटकार. दोन षटकार लागोपाठ लगावले ते हितेशसाठी जितेन देवळीकर यांच्याकडून 1000, तसेच साहिल खरकडे यांच्याकडून सुद्धा 1000. 4 मध्ये 4 षटकार लगावलेले आहेत. शॉर्ट पिचचा मारा बघायला मिळतो, आखूट टप्प्याचा मारा बघायला मिळतो आणि मात्र आता समस्या निर्माण झालेली जी कॅप्टन ऑफ आईदेवी घोडबंदर, कॅप्टन सुद्धा एक मानसिक प्रेशर बिल्डअप झालेला आहे. ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय हर्षद आणि हितेश मात्र धावांची लय लूट करतोय षटकारच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पुलचा फटका, मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. वीस धावा दिलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये.
शेवटचा चेंडू आहे. याला फुलांचा चेंडू, लोअर फुलटा चेंडू खेळलेला चेंडू जातोय सरळ तो मिड विकेटला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. ओव्हरथ्रो होतोय आणि आता मात्र चेंडू सीमारेषेकडे जातोय. पाहूया आपण पंचांचा काय इशारा ते पाहूया आपण. मला वाटतं आय थिंक 6 धावा, 6 रन. तब्बल 34 धावा दिलेल्या आहेत. महागड षटक. याच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 5 मारले अजूनही. अजून कुठलाही एक षटकार लगावला हितेश यांनी तर हितेशसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कारण 4 षटकार लगावलेले आहेत. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या 42. पहिलं षटक जेव्हा समाप्त झालं तेव्हा धावसंख्या होती 8 आणि जेव्हा दुसरं षटक संपलं तेव्हा धावसंख्या झालेली 42. ऋतिक येतोय. हा चेंडू मात्र वेगवान टाकण्याचा प्रयत्न स्क्वेअर होतोय. दिशाहीन डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंत धाव, धावसंख्या होती 43, 43. याला मात्र चांगला चेंडू आहे. चांगली गोलंदाजी बघायला मिळते षटकामध्ये. वेगवान मारा, अतिशय वेगात चेंडू हाताळतोय. पाहतोय आपण ऋतिक. चव्वेचाळीस धावा झाल्यात, 44. ऋतिक याला मात्र फटका खेळलाय. चेंडू जातोय तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या होते 45, 45. आई एक वेळा घोडबंदर विरुद्ध प्रज्वल स्पोर्ट्स पाय या 2 संघांमधील मॅच सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसातला हा पहिला सामना आपण पाहतोय. पहिली मॅच पाहतोय. पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. चेंडू जाईल तुमच्या डीप फाईन लेग. 4 धावांसाठी चौकार. रूपाने मिळालेल्या ह्या 4 धावा, 49 धावा झाल्या आहेत. यावेळेला मात्र अप्रतिम चेंडू. पहिला एक चांगला चेंडू बघायला मिळाला. त्रिफळाची झाले, क्लीन बॉल झालेला आहे. चैतन्य (49) 49 धावा झालेल्या आहेत. 49 धावा झालेल्या आहेत. खूप चांगली धावसंख्या म्हणता येईल. तिसरं षटक हे मार्ग असल्याने असं वाटतं 65+ कडे पाहत असणार आहे प्रज्वल स्पोर्ट्स पाय संघ. आता मात्र खेळण्यासाठी जातोय विकेश. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं. आज एकंदरीत 9 सामने होणार आहेत. पंचांनी सुद्धा वेळोवेळी वॉर्निंग द्यायची आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, पाण्याची व्यवस्था जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा मात्र पाण्याची व्यवस्था आपण खेळाडूंना करून द्यायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारे वेळ आपण घालू द्यायचा नाही. पंचांना सुद्धा विनंती असणार आहे. याला मात्र फटका खेळलाय. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त एकच जमे आणि याचबरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. 50 आकडा पार. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. 50 धावा पूर्ण होत आहेत. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि 50 आकडा पार केलेला आहे. यावेळी चांगला फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे मात्र झेल होणार नाहीये. डीप मिड विकेटला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते डीप मध्ये. तोपर्यंत फलंदाजाला संधी मिळते एक धाव पूर्ण करण्याची. षटक संपतोय. 51 धावा झाल्या. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि असं वाटतंय निशान की 65+ कडे पाहत असणार आहे पर्जू स्पोर्ट पाय संघ. कारण आपण बघा आता पण 17च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खेळपट्टीवर दोन्ही फलंदाज दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. कारण आपण हितेश यांनी दाखवून दिले. हितेश यांनी आतापर्यंत 4 षटकार लगावलेले आहेत. विकेशकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. अंतिम षटक घेऊन येतोय मेहर. वाघोबा टिवरे आणि आई गावदेवी चेना दोन्ही संघ कर्णधारांनी त्वरित संपर्क साधायचा आहे. टॉस साठी तयार राहायचंय. वाघोबा टिवरी फुलटॉस चेंडू स्वंग केलेला आणि चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि लॉंग ऑनला एक चांगला झेल. खेळायचं होतं मिड विकेटला आणि जेव्हा तुम्ही लॉंग ऑन किंवा लॉंग ऑफला अशा प्रकारे चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तुम्हाला खूप ताकदीचा वापर करावा लागतो. कारण या ठिकाणी जे फटका खेळायचा असेल तर फोर्सचा अंदाज येतो. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर अशा प्रकारचे फटका लिहिल्या खेळायचे. सुंदर फटका फोर्स करायचे आणि चेंडू सरळ लॉंग ऑनच्या बाहेर फेकून द्यायचे. ताकदीचा खूप वापर करावा लागतो अशा प्रकारच्या चेंडूवर. जर आपण थोडा क्रॉस बॅटेड फटका जर खेळला तर मिड विकेट किंवा स्क्वेअर लेग कडे सहज चेंडू जाऊ शकतो. मात्र लॉंग ऑन किंवा लॉंग ऑफला जाण्यासाठी खूप ताकदीचा वापर करावा लागतो आणि पहिल्या चेंडूवर यश मिळते ते मीरियास. रोहन आलेला आहे खेळण्यात. उलटा चेंडू फायदा उचलता आले. चेंडू सरळ येतोय तो वाईड ऑफ लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 52. 52 धावा झाली. या षटकात मात्र कुठेतरी धावसंख्या थांबवलेली आहे. यावेळी एक चांगला चेंडू आहे मात्र उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर जातोय. पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 53. 53 यावेळेला मात्र बॅटला स्पर्श झाला होता मात्र झेल सुटतोय. खरं तर सोपा झेल होता. संधी होती एसटी रक्षकाला. तोपर्यंत मात्र फलंदाजाला संधी मिळते स्ट्राईक रोटेट करण्याची. एक धाव पूर्ण करण्याची आणि एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 54. 54 फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू सरळ जातोय तो विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. या षटकात एक बघायला मिळालेले आतापर्यंत कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळण्याची संधी दिलेली नुरावट्या जवळपास 3 चेंडू टाकले होते ते म्हणजे फुलटॉस टाकले होते. त्याचा फायदा उचलता आला नाही. याला मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. षटकार रोहन याच्या बॅटमधून निघाला हा षटकार आपण बघितला. खूप चांगला टायमिंग बघायला मिळालं. फुटवर्क चांगला आणि जागा निवडली डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. रोहन याच्या बॅटमधून आला एक पहिला दर्जेदार षटकार आणि षटकाने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 61. 61 याला मात्र हेलिकॉप्टर ड्राईव्ह. चेंडू सरळ जाते लॉंग ऑफला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते. खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा आणि जे समोर लक्ष ठरवलं होतं ते म्हणजे 65 धावांले 66.
बाफाने बॉईज आणि आई गावदेवी चेना दोन्ही कॅप्टननी त्वरित संपर्क साधायचा आहे. टॉस लगेच होईल. बाफाने बॉईज आणि आई गावदेवी चेना दोन्ही कॅप्टननी त्वरित संपर्क साधायचा आहे. तर ओळ्या पण 65 धावा झालेल्या आहेत. तेजस देवळीकर यांचं सुद्धा आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत आहे. पायेगावचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ख्याती आहे. फलंदाजीमध्ये थोडासा संघर्ष करावा लागतोय या हंगामामध्ये, पण क्षेत्ररक्षण जबरदस्त असतं. तेजस होतं क्रिकेटमध्ये, चांगल्या क्रिकेटरमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडतात. कित्येक वेळा आपण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. चांगल्या चांगल्या क्रिकेटरना संघर्ष करावा लागलेला आहे फलंदाजीमध्ये. 65 धावा झाल्या आहेत आणि 66 धावांचं एक विशाल लक्ष असणार आहे. आज पहिल्या षटकामध्ये सुनील यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. भले 2 चौकार लगावले चेतन याने, फक्त 8 धावा दिल्या. मात्र हर्षद मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपला डी मार्ट मध्ये बघायला मिळाला. तब्बल 34 धावा दिल्या हर्षद याने. त्यानंतर ऋतिक कमबॅक केलं. ऋतिक यांनी सुद्धा फक्त 8 धावा दिल्या. आणि मीर यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी करते असं वाटत नाही. 1 षटकार आणि 1 चौकार, शेवटच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा दिल्या आणि 14 धावा. 65 धावा, 66 धावांचं लक्ष्य क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. आज वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. मात्र एक गोष्ट आहे, जेव्हा जेव्हा तुम्हाला पाण्याची आवश्यकता भासेल तेव्हा तुम्ही पाण्याची मागणी करायची आहे. दोन्ही कॅप्टननी त्वरित संपर्क साधायचा आहे. बाफाने बॉईज आणि आई गावदेवी चेना. येस, बाफाने बॉईजचे कॅप्टन आलेले आहेत. बाफाने बॉईजचे कॅप्टन आलेले आहेत. आपण आई गावदेवी चेना, येस आई गावदेवी चेना संघाचे कॅप्टन आलेले आहेत. बाफाने बॉईज संघ कॅप्टन, आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. बाफाने बॉईज संघाला ऑफिशियल कॉल देण्यात येतोय. आपण त्वरित संपर्क साधायचा आहे, कारण आई गावदेवी चेना संघाचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये उपस्थित झालेले आहेत. तर 66 धावांचं लक्ष्य आणि लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होतोय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक. एक अतिशय उत्कृष्ट समालोचन यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेले आणि सातत्याने आपण पाहतोय अतिशय कमी वेळात यांनी खरं तर समालोचन क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतलेली आहे, असे आमचे समालोचक निशांत पाटील. धन्यवाद गवळी सर. तर पुन्हा एकदा सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, आपण पाहतोय एका बाजूला संघ पाहिला तर आई एकविरा घोडबंदर विरुद्ध प्रज्वस्फोट पाय या 2 संघांमध्ये सामना पडतोय. प्रथम फलंदाजी करत असताना प्रज्वस्फोट पाय संघानं गुणतालिकेवरती एकंदरीत पाहिलं तर 65 धावा लावल्या होत्या आणि 66 धावांचं आव्हान ठेवलंय एकंदरीत आई एकविरा घोडबंदर संघासमोर. षटक क्रमांक पहिला विश्वनाथ खारखंडी बॉलिंग ट्रॅकवर आणि सलामीर फलंदाज पाहिलं तर ऋतिक आणि मीर हे 2 फलंदाज आपण जरूर पाहतोय. ऋतिक स्ट्राईकला असेल आणि नॉन स्ट्राईकला मीर या फलंदाजाला आपण पाहतोय. एकंदरीत पाहिलं तर खूप मोठं आव्हान आहे. सुरुवातीलाच आक्रमक व्हावं लागेल या 2 फलंदाजांना. एकंदरीत पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल टीम आई एकविरा घोडबंदरला. विश्वनाथ खारखंडी राईट आर्म राऊंड द विकेटनं ऋतिकसाठी. यावेळेस पाहिला तर पहिला चेंडू, यावेळेस पाहिला तर कव्हरच्या डोक्यावरून खेळले डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी पाहिलं तर 4 धावांसाठी सुरेख फटका फलंदाज ऋतिकच्या बॅटमधून आलाय.
खूप चांगला फटका पाहायला मिळाला इनसाइड आउट, अगदी कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला होता 4 धावांसाठी आणि चांगल्या प्रकारे फटका खेळलाय. एकंदरीत पाहिलं तर 66 धावांचं आव्हान आहे आणि अशा प्रकारे सुरुवात करावी लागेल आणि पहिल्या चेंडूवर अगदी चौकार आलाय फलंदाज ऋतिकच्या बॅटमधून. पुन्हा एकदा विश्वनाथ खारखंडी राईट आर्म राऊंड विकेटनं ऋतिकसाठी. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे या ठिकाणी पाहिलं जातं, परंतु एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. यावेळेस जर पाहिलं तर एक चांगला चेंडू टाकला होता, परंतु विकेट किपर चैतन्य खारखंडी कुठेतरी यष्टीचित करत असताना एक धाव या ठिकाणी मिळते. अगदी पाहिलं तर आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप होता ऋतिक आणि तत्पूर्वी एक धाव अंकित केली गेली. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावर. विश्वनाथ पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं तर विश्वनाथ खारखंडी यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर नितेश तांगडी यांच्याकडून मेजबानी असेल एकंदरीत विश्वनाथ खारखंडीला. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. विश्वनाथ खारखंडी पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटनं मीरसाठी. ते पाहिलं तर खोलवर टप्प्याला चेंडू होता पॉईंट क्षेत्रामध्ये, यावेळेस चेंडू खेळलाय त्या ठिकाणी शतरक्षक आहे, चांगल्या प्रकारे शतरक्षण केलंय. तत्पूर्वी एक धाव अंकित केली गेली. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर कुठेतरी मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय फलंदाजांना, कारण त्यानंतर कमबॅक केलाय विश्वनाथ या गोलंदाजानं. अगदी पाहिलं तर खोलवर टप्प्याने चेंडू टाकलेत आणि या चेंडूवर मोठा फटका खेळणं कुठेतरी कठीण होऊन बसलं होतं फलंदाजाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार विश्वनाथ खारखंडी राईट आर्म राऊंड विकेटनं ऋतिकसाठी. अगदी पाहिलं तर शफल क्रॉस झाले होते, एक चांगला चेंडू टाकला गेलाय. अगदी पाहिलं तर यष्टांच्या दिशेने चेंडू गेला होता, परंतु थोडीशी उंची कुठेतरी पाहायला मिळाली. एक निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते विश्वनाथच्या माध्यमातून. यावेळेस मात्र खूप चांगला चेंडू टाकला होता, परंतु पाहिलं तर जास्तच शफल क्रॉस झाले होते फलंदाज ऋतिक आणि एक निर्धाव चेंडूची समाप्ती केली आहे. या गोलंदाजांना दरम्यान प्रवेशजी देवळीकर यांचं आगमन होते, त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार विश्वनाथ खारखंडी राईट आर्म राऊंड विकेटनं. खोलवर टप्प्याला चेंडू होता, यावेळेस पाहिला तर मिड विकेट रिझनमध्ये चेंडूला टर्न केलाय, डीप मधून शतरक्षक येईल, चेंडू अडवला जाईल. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जाणार नाहीये. फलंदाज बाद झालाय ऋतिक बाद टू द पिवेलन. पहिला धक्का बसतो टीम घोडबंदरला. अगदी पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट खराब राहिली होती आणि हितेश ठाकूर त्या ठिकाणी होता, अतिशय वेगाने चेंडूवर गेला आणि चेंडूची फेकी देखील खूप चांगली होती आणि फलंदाज ऋतिक धाबाच्या स्वरूपात बाद झाला या मॅचमध्ये. न्यू बॅटर इंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत पाहिलं तर देवेश इंटर झालाय. अगदी पाहिलं तर ऋतिक सुरुवातीला चांगला फटका खेळला, तदनंतर कुठेतरी संघर्ष करत होता, कारण पाहिलं तर 66 धावांचं मोठं आव्हान आहे. सुरुवातीलाच आक्रमण करणं खूप गरजेचं होऊन बसलं होतं टीम घोडबंदरला आणि अगदी पाहिली तर धाव घेण्याचा प्रयत्न आणि ऋतिक सारखा एक चांगला फलंदाज बाद झाला आहे. यानंतर होणारा सामना बाफाने बॉईज विरुद्ध आई गावदेवी चेना संघाचा या ठिकाणी कर्णधार आलेला आहे. बाफाने बॉईज संघाचा कर्णधार आपण त्वरित या ठिकाणी टॉस केला जाईल. बाफाने बॉईज संघाचा कर्णधार आपण त्वरित यायचा आहे. विश्वनाथ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म राऊंड विकेटनं देवेशसाठी. यावेळेस पाहिला तर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूच्या रेषेवर आले नव्हते. एक चांगला चेंडूची समाप्ती केली आहे. अगदी पाहिलं तर एक निर्धाव चेंडू टाकला गेलाय. कुठेतरी देवेशचा हा फटका खराब होता आणि कुठेतरी निर्धाव चेंडू खेळलाय देवेश आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर गुणतालिकेवरती आई एकविरा घोडबंदर संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 1/7 या आकड्यावर. अगदी असं वाटलं होतं की पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, हा षटक खूप चांगला होईल असं वाटलं होतं एकंदरीत, परंतु खूप चांगला कंट्रोल दाखवलाय विश्वनाथनं, आपला अनुभव दाखवलाय. एकंदरीत खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली आहे आणि पूर्णपणे कमबॅक केलं या मॅचमध्ये. आपण जर पहिल्या षटकाचा विचार केला तर अफलातून गोलंदाजी, कारण कित्येक वर्षाचा अनुभव विश्वनाथ या गोलंदाजावर आपण पाहायला मिळाला आणि अगदी तो अनुभव त्यांनी या मैदानामध्ये दाखवलाय. क्रिकेटच्या मैदानामध्ये देखील तसंच आहे,
तुम्ही कागदपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये, परंतु तुमची गुणवत्ता, तुमच्याकडे असलेली क्षमता ही मैदानामध्ये जेव्हा तुम्ही दाखवणार ना, तेव्हाच त्याला चांगला क्रिकेटपटू या ठिकाणी घोषित केलं जातं. अगदी पाहिलं तर. आणि या पहिल्या षटकामध्ये विश्वनाथनं खूप चांगली कामगिरी केली आहे. यावेळेस पाहिलं तर षटक क्रमांक 2 रोहन पवार आलाय बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातं या गोलंदाजाला. पाये प्रीमियर लीग या लीगमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा किताब मात्र या गोलंदाजाला मिळाला होता. अगदी पाहिलं तर षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी तो सज्ज झालाय. स्ट्राईकला असेल मीर हा फलंदाज. रोहन पवार राईट आर्म ओव्हर द विकेटनं मीरसाठी. यावेळेस पाहिला तर हा ट्रॅकर होता. पुल केलाय, उंची जास्त लांबी कमी. हितेश ठाकूर चेंडी खाली कोणत्या प्रकारे चुकी करणार नाहीये आणि फलंदाज मीर बॅक टू द पेव्हिलियन. अगदी पाहिलं तर अनपेक्षित उचली घेणारा चेंडू होता. हाफ ट्रॅगर होता आणि या ठिकाणी पाहिलं तर मीर तयार नव्हता. अगदी पाहिलं तर मिस्की फुल शॉट होता आणि अगदी चेंडू हवेत वावरला आणि हितेश ठाकूर डीप मिड विकेट रिजन मध्ये होता आणि काय जबरदस्त झेल कंप्लीट केलाय आणि फलंदाज मीर बॅक टू द पेव्हिलियन. दुसरा हादरा बसलाय टीम आई एकविरा घोडबंदर संघाला. न्यू बॅटर सुनील मैदानामध्ये दाखल झालाय. अगदी पाहिलं तर स्ट्राईकला देवेश हा फलंदाज. इथे मात्र आक्रमक व्हावं लागेल या दोन्ही संघाला एकंदरीत खेळताना. पुन्हा एकदा गोलंदाज रोहन पवार. यावेळेस पाहिला तर चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. शतरक्षक आहेत त्या ठिकाणी. अगदी पाहिला तर लॉंग ऑन आणि कव्हरच्या मध्ये चेंडू गेला होता. आकाश वरटा त्या ठिकाणी होता. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावर. खूप चांगला फटका सजवला होता. अगदी पाहिलं तर पुन्हा एकदा रोहन पवार राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. यावेळेस पाहिला तर हुक करण्याचा प्रयत्न होता. पंचांनी मात्र वॉर्न केले या गोलंदाजाला का पुन्हा जर असा तू चेंडू टाकला ना तर तुला दंडित करण्यात येईल. अगदी पाहिलं तर खूपच उंची होती या चेंडूवर आणि सुनील एकंदरीत पाहिला तर हुक करण्याचा प्रयत्न राहिला होता परंतु चेंडू बॅटच्या मध्ये कनेक्ट होत नाहीये. एक निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय रोहन पवार हा गोलंदाज. पुन्हा एकदा रोहन पवार राईट आर्म ओव्हर द विकेट नाव सुनीलसाठी. यावेळेस पाहिलं तर पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय कारण खूपच जास्त उंची होती. सातत्याने या षटकामध्ये जर पाहिलं ना तर बाउन्सर टाकण्याचा खूप जास्त प्रयत्न राहिला रोहन पवारचा. वेग भन्नाट आहे आणि वेगाचा वापर करताना तो देखील शोल्डर जास्त या ठिकाणी वापरतोय आणि अगदी पाहिलं तर उचली घेणारे चेंडू टाकतोय आणि कुठेतरी पंचाने दंडित केलंय. एक धाव मिळाली या चेंडूवर. एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावर. अगदी पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारे खेळ राहिलाय प्रज्योत पाय संघाचा कारण घरच्या मैदानावर खेळत असताना खूप चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत. यावेळेस पाहिला तर खूप चांगला चेंडू टाकला गेला. अफलातून चेंडू होता. वेग भन्नाट होता. अगदी पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला होता सुनील याचा आणि खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना रोहन पवार हा गोलंदाज सुरुवातीलाच मात्र दबाव निर्माण केलाय यावेळेस आई एकविरा घोडबंदर संघावर या मॅच मध्ये कारण पहिल्या षटकामध्ये खूप कमी धावा आल्या आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर बिग हिट करताना मीर सारखा फलंदाज देखील बाद झालाय. इथे पाहिला तर खूप चांगला फटका आहे. चेंडूला हुक केलाय पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी 6 धावांसाठी षटकार. खूप चांगला फटका होता. हुकचा फटका पाहायला मिळाला. सचिन तेंडुलकर कॉपी बुक स्टाईल हा फटका खेळला होता. अगदी चेंडूला पाठवला होता 6 धावांसाठी आणि या 6 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती एकंदरीत पाहिलं तर 15 या आकड्यावर. या षटकामध्ये जास्त धावा येणं खूप गरजेचं होतं परंतु सुरुवात केली आहे सुनील या फलंदाजानं कारण एक चांगला फटका आलाय. कुठेतरी आत्मविश्वास वाढताना दिसेल या फलंदाजाला कारण सातत्यानं असे फटके येणं खूप गरजेचं असेल टीम आई एकविरा घोडबंदरसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज रोहन पवार राईट आर्म ओव्हर द विकेट न. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 66 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना टीम आई एकविरा घोडबंदर संघाची धावसंख्या झाली आहे ती गुणतालिकेवरती 2 बाद 15 धावा. अगदी पाहिलं तर खूप कमी धावा आल्यात आणि या 2 षटकाचा जर आपण विचार केला ना
तर या 2 षटकावर अधिराज्य गाजवलंय टीम प्रजस्फोट पायेनं. अगदी पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये विश्वनाथनं 7 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये रोहन पवारच्या गोलंदाजीवर एक षटकार आलाय जरूर, परंतु तरीही त्यांनी त्या गोलंदाजानं फक्त आणि फक्त 8च धावा खर्च केल्यात. लाजवाब बॉलिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय टीम प्रजस्फोट पायेचा. अगदी पाहिलं तर सुरुवातीपासून कुठेतरी दबाव पाहायला मिळतोय टीम आई एकविरा घोडबंदर संघावर. जेव्हा 4 षटकामध्ये जेव्हा मोठा आव्हान असतो ना, तेव्हा कुठेतरी मानसिक दबाव फलंदाजावर जाणवतो आणि अगदी पाहिलं तर या मॅचमध्ये तसंच काही घडलंय. कारण सुरुवातीच्या 2 षटकांवर खूप प्रचंड असा दबाव पाहायला मिळाला फलंदाजावर आणि 2 फलंदाज दबावामध्ये मोठे फटके खेळण्यासाठी गेले आणि ते बाद देखील झालेत. षटक क्रमांक 3 आकाश वरटा बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने यावेळेस मात्र डान्सिंग डाऊनचा फटका केला. उंची जास्त लॉंग ऑफ मध्ये विश्वनाथ खारकंडी करणार नाहीये चूक आणि घेतलाय त्याने जेल आणि फलंदाज देवेश झालाय फेल. अगदी पाहिलं तर खूप चांगला झेल कंप्लीट केला विश्वनाथनं, कारण षटक क्रमांक पहिले टाकताना त्याने 7 धावा खर्च केल्या आणि ते मात्र क्षेत्ररक्षणामध्ये देखील त्यांनी कमाल दाखवली आहे. खूप चांगला झेल घेतलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि अगदी पाहिलं तर पिता पुत्र एका मॅचमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला चैतन्य खारकंडी आणि विश्वनाथ खारकंडी. यावेळेस पाहिलं तर शपल क्रॉस झाले होते. यष्टीरक्षक कुठेतरी चुकी करतात आणि तत्पूर्वी 1 धाव मिळते. खूप चांगला चेंडू टाकला होता एकंदरीत आकाश वरटानं आणि चैतन्य खारकंडी कुठेतरी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. फारसा तो विकेट किपिंग कधी करत नाहीये, परंतु आजच्या मॅचमध्ये आपण त्याला विकेट किपिंग करताना पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश वरटा राईट आर्म राऊंड लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं. यावेळेस पाहिलं तर बॅटची एज लागली आहे आणि चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी पोहोचली आहे ती 20 या आकड्यावर. इथे देखील संधी निर्माण झाली होती, परंतु चैतन्य कुठेतरी चेंडूपर्यंत पोहोचला नाही आहे आणि झेल घेता आला नाही आहे आणि अगदी पाहिलं तर 4 धावा मिळाल्या या चेंडूवर. पुन्हा एकदा आकाश वरटा लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं. फलंदाज देवेंद्र साडी. इथे मात्र फटका चांगला आहे परंतु उंची जास्त लांबी कमी आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये रोहन पवार आहे. कोणत्या प्रकारे चुकी करणार नाही आणि फलंदाज देवेंद्र बॅक टू द पेव्हिलियन. आणखीन एक धक्का टीम घोडबंदर. बाफाने बॉईज संघाचा कर्णधार आपण आला असेल तर त्वरित संपर्क साधा, कारण आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आई गावदेवी शेणा संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. सो प्लीज बाफाने बॉईज संघाचा कर्णधार आपण त्वरित या ठिकाणी टॉस केला जाईल, कारण पहिला सामना संपत आलेला आहे. कारण आपल्याकडे आज वेळ खूप कमी आहे. आज फायनलचा दिवस आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आकाश. इथे मात्र फटका चांगलाय, खूप चांगला फटका सजवलाय. अगदी पाहिलं तर मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. 7 धावांसाठी षटकार. तर नक्कीच अगदी पाहिलं तर सुनील चांगली बॅटिंग करतोय, परंतु एका बाजूला पाहिलं तर विकेटची पडझड पाहायला मिळते. कोणत्या प्रकारे चांगलं सहकार्य मिळत नाहीये सुनीलला आणि सुनीलच्या बॅटमधून जर पाहिलं तर हा दुसरा षटकार आलाय. अगदी पाहिलं तर सुरुवातीच्या फलंदाजानं कुठेतरी न दिलेली साथ आणि या मॅचमध्ये पाहिलं ना तर प्रजस्फोट पाये कुठेतरी डोकं वरते करतोय. कारण अगदी पाहिलं तर गोलंदाजांचा दबदबा राहिला आहे सकाळच्या सत्रामध्ये. खूप चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु आकाश वरटा या गोलंदाजावर आक्रमण केले. आता मात्र सुनील या फलंदाजानं. पुन्हा एकदा आकाश वरटा लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं सुनील साठी. इथे पाहिलं तर स्विंग अँड मिस कुठेतरी पाहिलं तर खाली राहणारा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. अगदी पाहिलं तर ब्लाइंड स्टोंग होता आणि निर्धाव चेंडू एकंदरीत पाहायला मिळते. 3 षटकांचा संपलाय खेळ आणि 66 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना आई एकविरा घोडबंदर संघानं गुणतालिकेवरती धावसंख्या जोडली आहे ती 4/26 धावा. अगदी पाहिलं तर एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. आता इक्वेशन पाहिलं ना तर
तर नक्कीच बापाने संघाचा त्या ठिकाणी कर्णधार आलेला आहे, त्या ठिकाणी टॉस केला जाईल. बाफाने संघाचा कर्णधार आपण त्वरित या ठिकाणी टॉस केला जाईल, अन्यथा आपल्याला पॅनलाइज करण्यात येईल. आपण लवकर या, कारण पहिला सामना सुरू आहे आणि पहिला सामना अगदी संपत आलेला आहे, कारण यानंतर सामना आपला आहे आणि आपला प्रतिस्पर्धी संघ आई गावदेवी चेना या ठिकाणी उपस्थित आहे. सो बापाने संघ आपण त्वरित या. तर नक्कीच बापाने संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. धाव संख्या झाली आहे ती 26 धावा आणि 40 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. या सामन्यामध्ये पाहिलं तर पूर्णपणे अधिराज्य गाजवलंय टीम प्रज्वस्फोट पायेनं, कारण सुरुवातीला धावा दिल्या नाहीयेत आणि न्यू बॅटर मैदानामध्ये पाहिलं तर हर्षद दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅक पर विकेश हा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट न डावखेळशाहीचा फलंदाज हर्षद साडी. 7 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये टीम आई एकविरा घोडबंदर संघाला सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार विकेश राईट आर्म ओव्हर द विकेट न. यावेळेस पाहिला तो खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खूप चांगला फटका आलाय, परंतु शतरक्षक नाही आहे तिथे आणि चेंडू अगदी जातोय 4 धावांसाठी. सुरेख फटका फलंदाज हर्षदच्या बॅटमधून. चांगला फटका आलाय. अगदी पाहिलं तर सुरुवातीला अशी फटकेबाजी होणं खूप महत्वाचं होतं, परंतु कुठेतरी पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न दिसतोय फलंदाज हर्षद याचा. 5 चेंडू मध्ये 36 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं तर अनपेक्षितपणे उचली घेणारा चेंडू होता आणि खूप चांगला चेंडू टाकला गेलाय. एक निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली आहे. तर नक्कीच आदरणीय सन्माननीय भरतजी देवलीकर, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपल्या या क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज विकेश राईट आर्म ओव्हर द विकेट न हर्षदसाठी. यावेळेस पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडू अडवला जाईल. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट पाहायला मिळतात. एकंदरीत या 3 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 33 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज विकेश. अजूनही 3 चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता. 3 चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता. पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं ना तर हितेश ठाकूरनं खूप चांगली बॅटिंग केली. तब्बल 9 चेंडू मध्ये 36 धावा आल्या आणि त्या कुठेतरी धावा यावेळेस पाहिलं तर आई एकविरासाठी धोकादायक होत्या या मॅच मध्ये. यावेळेस पाहिलं आता त्रिफलाचित क्लीन बोल्ड सुनीला फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. आणखीन एकदा का टीम घोडबंदरला. यावेळेस पाहिलं तर खोलवर टप्प्याला चेंडू होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीप रिजन मध्ये चेंडू जातोय. अगदी पाहिलं तर 1 धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 34 या आकड्यावर. यावेळेस पाहिलं तर खूप चांगली कामगिरी पाहायला मिळतोय प्रज्वस्फोट पाय संघाची या मॅच मध्ये. विकेश पुन्हा एकदा. यावेळेस देखील स्विंग अँड मिस आणि अशा तऱ्हेनं प्रज्वस्फोट पाय संघ विजय संपादन करतोय. कॉंग्रॅच्युलेशन प्रज्वस्फोट पाय. हार्ड लक आई एकविरा घोडबंदर. कॉंग्रॅच्युलेशन शिवाजी बुरे, चैतन्य खारकंडी, हितेश ठाकूर. या ठिकाणी टॉस केला जाईल आणि टॉस करण्यासाठी आमचे व्हॉइस ऑफ महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदरणीय सन्माननीय डॉक्टर गवळी सर या ठिकाणी टॉस करतील.